हे हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? मजेत असतातच. एक्झाम जवळती, डोंट वरी, वी हॅव स्टार्टेड डेरिव्हेटिव्हज. तर मला लास्ट लेक्चर बघितले असतात तरच कंटिन्यू करा. तर आपण सुरू केलं आहे बेटा ITF. असं भारी वाटतं ऐकायला. काय ते? इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याचे आपण डेरिव्हेटिव्हज सध्याला शिकतो आहे. मागचे 2 लेक्चरमध्ये आपण त्याचं बेसिक वगैरे सगळं क्लिअर केलेलं आहे. तर आपण आज क्वेश्चन्सला थोड्याशा डिफिकल्ट टाईपच्या क्वेश्चनला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर जो काय असेल, ठीक आहे, पहिला क्वेश्चन बघा याच्यामध्ये. cos इनवर्स ऑफ 4x³ - x. तर बेटा तुम्हाला हे सॉल्व्ह करताना लक्षात ठेवा, कधी पण बेसिक्स तुमचे जे फॉर्म्युले तुम्हाला लास्ट लेक्चरला लिहून दिले आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजे, तरच तुम्हाला याची हिंट भेटली. तुम्हाला याच्यावर काढायचं काय? लेट्स से y आहे, तुम्हाला dy/dx चा व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. ओके. तर याला बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं रे, x³ दिसतंय, x दिसतंय आणि 4 दिसतंय. आता कोणता फॉर्म्युला कॉसचा आहे? कारण कॉस इनव्हर्स ला उडवायला मला मध्ये कोण लागेल? कॉसच लागणार. राईट सर, दिस इज ॲब्सोल्युटली करेक्ट. वी ॲग्री ऑन दिस. ओके. जर तुम्ही ॲग्री करत असताल तर तुम्ही हे पण ॲग्री करता. मला याचा एक फॉर्म्युला माहिती आहे बेटा. कोणता फॉर्म्युला माहिती आहे? ओके. cos 3θ = 4 cos³ θ - 3 cos θ. Sure, correct है. It is correct. Absolutely correct. Cube is there. Power 1 is there. पण त्रास देते 27 कुठे आहे? ते 27 नाहीये, पण 3 पण नाही किंवा बेटा तसा. बरोबर सर. 27 पण नाही, 3 पण नाही. मग करणार काय रे? तर आपण थोडस घोड करायचं का? घोड. गंगाधर ही शक्तिमान है. जर याची कोणाला माहिती असेल बेटा रेफरन्स, तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. सगळ्यांनी शक्तिमान बघितलं असेल असं एक्सपेक्ट करतो. आय डोंट थिंक यू हॅव सीन दॅट. ओके. आता याला असं करू शकतो का बेटा? काय नाही. 4 ला 4 आपल्याकडे आहे. क्यूब मला हे माहिती आहे रे, 27 कसा क्यूब आहे? 3 चा क्यूब आहे. मग हा ओव्हरऑल टर्म काय बनला? x/3 चा होल क्यूब. इकडे मला 3 पाहिजे, मला 3 ने डिवाइड केलं, 3 ने मल्टिप्लाय व्हायचा. मीनिंग काय बनला बेटा? x/3 बिकम्स माय cos θ. लगेच थीटा काय बनला सांगा मला? cos इनवर्स ऑफ x/3. जास्त वेळ घालायचा नाही. ऐक सर, परफेक्ट. y = cos इनवर्स cos 3θ. झालाय. पण cos इनवर्स ऑफ cos काय आला आन्सर? एवढं तर आम्हाला कळतं सर. एवढा आम्हाला बुद्धी समजू नका. y = 3θ. सगळं सॉल्व्ह झालं का? येस सर. y = 3θ. पण थीटाची व्हॅल्यू किती? कुठे थीटा? थीटा इज हियर. cos इनवर्स ऑफ x/3 मग dy/dx काय बनणार बेटा? 3 cos इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? -1/रूट मध्ये 1 - x काय आपल्याकडे? x/3. येस सर. ओके सर. आणि x/3 चा डेरिव्हेटिव्ह आता मी डायरेक्ट लिहितोय 1/3. 3 घरी गेलंय. -1/रूट मध्ये 1 - x², x², 3 चा स्क्वेअर, 3 स्क्वेअर. अरे असं नाही सर. 3 चा स्क्वेअर 9. बेस सेम केला 9 - x². पण तुमचा रिलात तर ठीक आहे. आणि 9 कुठे गेला? वर गेला. स्क्वेअर रूट मधला 9 काय आला? 3 आला. मग आन्सर काय आला? -3/. सर आन्सर आला आहे 9 - x². बेटा एवढं फायनल आन्सर आलेला आहे. सो दिस इज द आन्सर फॉर dy/dx. चला लिहून घ्या. काय अवघड आहे का? हा, थोडी सर्दी झाली आहे म्हणून फुसफुस करतोय. सो इग्नोर दॅट. ओके. आय होप तुम्ही तेवढे टॉलरेबल असताल. चला. हा झाला असेल तर ठीक आहे, नाही तर पॉज करा आणि लिहून घ्या. असं दरवेळेस मी तुम्हाला थांबून व्हिडिओची लेंथ वाढवणार नाही. नाही तर म्हणतात सर व्हिडिओची लेंथ वाढायला उगाच टाइमपास करता. नाही रे बेटा, मला दुसरं पण काय नको जास्त. चला नेक्स्ट क्वेश्चन. अरे इज इक्वल टू कसा आला मध्येच? y = sin इनवर्स ऑफ 6x - 32x³. अगेन याला बघितला इनवर्सला बघितलं की साइन इनवर्सला कटवायचंय मला. कसं कुठवणार? मध्ये काय लागतं? साइन किंवा कॉस. ओके. यस दिसतोय. x³ दिसतोय. कोणते फॉर्म्युले असे आपल्याकडे? यस बेटा, आता कळायला लागले तुला. 3 sin θ - 4 sin³ θ. करेक्ट आहे नॉट?
येस ऍब्सोल्युटली करेक्ट आहे सर. तर काय म्हणा तुम्हाला याच्यामध्ये मी, पण सर एक गोष्ट अशी तुम्हाला त्रास द्यायची बघायचं, इथं ना 3 आहे, इथं ना 4 आहे. डोंट वरी, बी याला आपण असं लिहू शकतो, थोडस ऍडजस्टमेंट करायची. मला 3 पाहिजे, 3 ला साईडला केलं मी, मग 6 मधून मी 3 ला साईडला केलं तर काय बनले, तर 2x बनला. ओके, मला 4 साईडला पाहिजे काय, 8x³ आलं. येस सर. आता तर आम्हाला भेटलं 3 भेटलं, 4 भेटलं, 4 भेटलं, 4 भेटलं, बरोबर आहे. हा पण तरी पण अजून पण आम्हाला अजून आयडिया क्लिअर होत नाहीये. ठीक आहे, डोंट वरी. मला असं लिहू का बेटा, 2x³. बघा आता इथं ही साइन थिटा आहे, 3 × 2x. 4 sin³ थिटा आहे, 4 × 2x³ आहे. सर जर जर तुम्ही थोडेसे हुशार असताल, 2x ची व्हॅल्यू काय आली, परफेक्ट. असं ठेवल्यानंतर थिटा लगेच लिहून टाकायचं काय, साइन इनवर्स ऑफ 2x. काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? मला तर वाटत नाही काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला. तुम्ही कारण स्मार्ट झालेले आहात, कारण तुम्ही मागचे लेक्चर बघितला, इमाने इतबारे बघितला असताल तर तुम्ही स्मार्ट झालेले असताल अशी मला अपेक्षा आहे. आणि कमेंट करा स्मार्ट झालो म्हणून. साइन 3 थिटा म्हणजे काय बनलं, 3 थिटा. कृपया इथे छापू नका, तो क्वेश्चन वेगळा आहे, सॉरी क्वेश्चन आन्सर वेगळा आहे. आज सर तुम्ही पण काय बोलायला लागले आज, हा बे थोडीशी तब्येत डाऊन आहे. 3 थिटा किती माझा, साइन इनवर्स ऑफ 2x. आता मी काही सांगायची गरज आहे तुम्हाला, आता तुम्ही एवढे एक्सपर्ट झाला त्याच्यामध्ये. 3 साइन इनवर्स कोणतं फंक्शन आहे, कॉम्पोजिट. परफेक्ट. ओके सर, 1 - 2x² आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह. तू एवढं तर आम्हाला आता काय तोंड पाठायचं, 3 किती, 312 लिहून टाका कृपया बाळा. जास्त शाल म्हणा, किंवा 3 आणि 1 2, 3 आणि 1 4 आणि 2 6 करू नका, असं तर ते पण आन्सर आलं. 1 - 4x² dy/dx = 6 अपॉन रूट मध्ये 1 - x². चला छाप बघू द्या बरं, दिसतंय का सगळं क्लिअर? येस सर, एव्हरीथिंग इज विजिबल सर. ओके, चला छापला असेल असं एक्सपेक्ट करतो मी. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, थोडासा वेगळा वेगळा वेगळा. आता फॉर्मॅट तुम्हाला कळला असता, नेक्स्ट फॉर्मॅट वर जाऊ. काय सर आम्हाला एक फॉर्मॅट कळला, तुम्ही नेक्स्ट फॉर्मॅट राहिले बेटा. आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन घ्यायचे, ना की सेम टू सेम टाइपचे क्वेश्चन घ्यायचे का आपल्याला नाही. ओके, सर dy/dx आपल्याला खेळायचं आहे याच्यावरून. हो सर, ते बरोबर किती पर्यंत हे काय नवीन तुम्ही गोष्ट आणली इथपर्यंत? हा बेटा मला तेच वाटतं काय वेगळी विचित्र आहे नाही. आपण मग पेन चेंज करू. आय होप ब्लू पेन तुम्हाला दिसत असेल. तर सर याला काय करावं सर, तुम्ही a⁴ आम्हाला लिहून दिलं नाही, x⁴ लिहून दिलं नाही, x² लिहून दिलं नाही, साइन इनवर्स असं दिलंय तुम्ही. व्हॉट शाल वी डू? क्वेश्चन बरोबर आहे का मला? हा करेक्ट, क्वेश्चनला काही त्रास झाला नाही. मग कराव तर कराव काय सर त्याच्यामध्ये? आयडियाज भेटायला तयार नाही सर आम्हाला काही. ओके ठीक आहे, आयडिया भेटायला तयार नाही. मग एक तर बघू शकता तुम्ही, स्क्वेअर रूट मध्ये a⁴ आहे प्लस x⁴ आहे, असा मिळता जुळता आपण काही लिहिलाय का? a² + x² लिहिलंय की नाही? येस परफेक्ट. मग त्यावेळेस तुम्हाला मी काय म्हणलं तरी बेटा, a² + x² मध्ये तुम्ही सबस्टिट्यूशन काय ठेवणार, x = a tan θ. सर पण तुम्ही जो म्हणता a² आहे इथं काय a⁴, मग बाळा याला असं करूया आपण इथं, आणि हा काय बनला x². आता हे काय केलं तुम्ही, व्हॉट विल हॅपन विथ दिस? बघा इथं x², a². ठीक आहे, आता काय झालं याच्यामध्ये सर बघा, a⁴ x² चा स्क्वेअर म्हणजे a⁴ tan² θ. दिसतंय का? बघू द्या बरं. येस, a⁴ जेव्हा मी कॉमन काढेल तेव्हा बाहेर आल्यानंतर काय म्हणला तो, a² मध्ये राहिला कोण 1 + tan². आणि अशा प्रकारे मी माझ्या स्क्वेअर रूटला आवडवलं, कारण स्क्वेअर रूट मध्ये 1 + tan² = 6², याचा स्क्वेअर रूट काय आला
सेक थिटा आणि वर एक स्क्वेअर टॅन थिटा आहे, बरोबर आहे. असं डोकं लावायला लागतं, ठीक आहे तुम्हाला. म्हणून तुम्हाला म्हणलं मी सबस्टिट्यूशन बेसिक तुम्हाला सांगितलेत मी, पण बाकीचे तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागतं. ओके, चला सर इथपर्यंत आम्हाला कळत आहे साइन इनवर्स. ओके, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, ए स्क्वेअर टॅन थिटा, इथपर्यंत आम्हाला कळलं. आणि खालचं तुम्ही सॉल्व्ह करूनच दिलं आम्हाला. ए स्क्वेअर काय इथे कार्य करता, सेक थिटा. ओके, ए स्क्वेअर घातला. आता काय करा, आता बेसिक ट्रिग्नोमेट्री. व्हॉट इज टॅन थिटा बेटा, साइन बाय कॉस थिटा सर. व्हॉट इज सेक थिटा बेटा, 1 बाय कॉस थिटा सर. कॉस कटला. अरे सर साइन इनवर्स साइन आलं की आम्हाला थिटा भेटला. y इज इक्वल टू थिटा. पण थिटा काय, थिटा इकडे आहे. tan थिटा इज इक्वल्स टू x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. मग थिटा काय आला, tan इनवर्स ऑफ x स्क्वेअर. अहो सर काय बोलले तुम्ही नेमकं, कळून चाललंय मला. अरे असं नाही बेटा, फनी लँग्वेज, ठीक आहे. गिब्रिश. थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x स्क्वेअर बाय a स्क्वेअर. इथपर्यंत कळलं का. y इज इक्वल टू थिटा. मग y इज इक्वल टू काय आला आपला, tan इनवर्स ऑफ x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर आला आहे. सर आता tan इनवर्स आम्हाला माहिती आहे की सर. यस सर, यस बेटा, तुम्ही जिंकलेले आहात. अशा प्रकारे 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर आणि याचा डेरिव्हेटिव्ह समोर घेतो मी आता. कळलं इथपर्यंत. ओके, दिस इज ऍब्सोल्युटली करेक्ट सर. 1 प्लस याचा पॉवर किती 4, याचा पॉवर किती 4. ए स्क्वेअर तर कॉन्स्टंट आहे, खड्ड्यात घाला त्याला बाहेर. एक्स स्क्वेअर रेडू काय आला 2x, बरोबर आहे. ए रेस टू 4 पुढे गेला वर. आता बघा मी डायरेक्ट लिहितो, हे तुम्हाला कळायला पाहिजे. दॅट आय विल नॉट एक्सप्लेन अगेन. आणि 2 समोर आला, x समोर आला. सो दिस इज युअर फायनल आन्सर. 2a स्क्वेअर x अपॉन a रेस टू 4 अपॉन प्लस x रेस टू 4. हे ऑब्झर्व करणं फार इम्पॉर्टंट होतं, म्हणून मी तुम्हाला जे बेसिक लिहून दिलेले आहेत, नजर इकडे बघा, जे तुम्हाला बेसिक लिहून दिलेले आहेत ते तुम्हाला आठवावं लागतील. त्याला काही ना काहीतरी मॉडिफिकेशन करावं लागतं. तुम्हाला गाडी चालवता येते बेटा. गाडी आपण पहिला असं पूर्ण ओपन स्पेस मध्ये शिकतो की डायरेक्ट तुम्ही घालता मेन रोडवर, हायवेवर घालता नाही ना. मग एकदा तुम्हाला बेसिक आयडिया आल्यानंतर तुम्हाला तुमचं डोकं लावून ऍडजस्ट करावं लागतं. कोणची ऑटो कुठून येते, असं ऑटोला काही हात सिग्नल दाखवतो काय, इकडे चालव आम्ही नाही, त्याला जेव्हा पॅसेंजर भेटतो साईडला करतो. मग आपल्याला ब्रेक कुठं मारायचा, कट कुठं मारायचा, 2 हाती सोडायचे, आपण आपलं बघतो, बरोबर. करेक्ट आहे. सो दॅट्स वाय यू हॅव टू बिल्ड ऑन व्हॉट यू लर्न. मॅथमॅटिक्स इज ऑल अबाउट ऍप्लिकेशन. तुम्ही कसं त्याला अप्लाय करता. जर तुम्ही रट्टा मारता गायला, मी तोडतो चेंज करतो, रट्टा गेला चुलीत, जमणार नाही डोकं. ठीक आहे, तुमच्याकडे डोकं आहे, आय नो दॅट, बट यू आर जस्ट लेझी पर्सन टू सॉल्व. ओके, चला लिहून घ्यायचं. खूप झालं मोटिवेशन. चला चालेपर्यंत नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघूया. यालाही मिटून टाकू, नाहीतर तुम्ही काही वेगळीच कमेंट मारता. सरांना कंटाळा मिटवायचं, कंटाळा आहे बेटा, काय करणार. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये थोडंसं आपण वेगळ्या स्टाईलचा क्वेश्चन, डिफरंट स्टाईल्स. कारण हे क्वेश्चन तुम्हाला यायला पाहिजे बेटा, ठीक आहे, ओळखता यायला पाहिजे. 2 इंटू अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ए रेस टू 4 एक्स रेस टू 4. ओके, चला क्वेश्चन लिहून घ्या पहिले. आता ज्यांना आयडिया कळली त्यांनी कृपया पॉज करा आणि विदिन 2 मिनिट्स किंवा 3 मिनिट्स ट्राय करा मला आन्सर करायचं. ठीक आहे, ज्यांना नाही कळलं त्यांनी कंटिन्यू करा. ठीक आहे, डोंट वरी. आता असा क्वेश्चन आल्यानंतर पहिले बघा काही निघतंय का. आपण अल्जेब्रिक ऑपरेशन्स काय करू शकतो का. इथे ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे, ओके. इथे ए रेस टू 4, इथे एक्स रेस टू 4 आहे, ओके. तर दोघांमध्ये पण ए स्क्वेअर कॉमन आहे, एक्स स्क्वेअर पण कॉमन आहे. म्हणजे काढलं का साईडला त्याला बेटा. यस सर, काढलं तुम्ही त्याला साईडला. इथं 1 राहिला, मग इथे काय राहिला ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर राहिला साईडला. ओके सर, मग व्हॉट शुड वी डू. हाय मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, स्क्वेअर रूट बिचारा स्क्वेअर स्क्वेअर आहे, कटला साईडला कटला. मग साइन इनवर्स 2 इंटू ax अंडर रूट मध्ये 1 मायनस ax स्क्वेअर असं इथं बघा. आता थोडंसं दिमाग लावा रे, तुमची तिकडं बुद्धी लावा, तुमच्याकडे असते बघ कांड करण्याची बुद्धी. तर ही बुद्धी लावल्यानंतर
बाहेर साइन इनवर्स आहे त्याला कापायचं बोल काय बोल की निकाल दे का. तर असा कोणता फॉर्म्युला मला दिसतो रे याच्यामध्ये 2 अंडररूट मध्ये तर 2 वाला एक फॉर्म्युला मला आठवतोय. which formula it is? Yes, absolutely correct beta. That is absolutely correct. Okay. And what is cos theta? Under root मध्ये 1 minus sin square theta. Yeah. Good. Nice. तर मी जर ax ची व्हॅल्यू ठेवली sin theta म्हणजे मी काय सांगा त्याच्यामध्ये मग theta will be sin inverse of ax. काही त्रास आहे का? कुछ भी त्रास नहीं सर हमको. फिर y is equal to sin inverse 2 into x किती sin theta अंडर रूट मध्ये 1 minus ax ची व्हॅल्यू कुठे आहे x वाली काय आली cos theta sin square theta 1 minus sin square theta किती cos square theta cos चा स्क्वेअर रूट घेतला cos चला 2 sin theta into cos theta काय बनला बेटा तोंडावर मारा स्वतःच्या जर आलं नाही तर म्हणजे काय बनलं बेटा द आन्सर विल बी y is equal to 2 theta. Okay sir, this is crystal clear for us. मला थीटाची व्हॅल्यू सर तुम्ही तर ऑलरेडी काढलेलीच आहे. याच्यामध्ये किती बेटा व्हॅल्यू sin इनवर्स ऑफ ax मग dy by dx काय बनतो सर 2 into sin इनवर्स काय असतं बेटा 1 अपॉन 1 मायनस ax चा स्क्वेअर आणि कंपोज्ड असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ ax काय आला फक्त a. मग आन्सर विल बी 2a अपॉन रूट मध्ये 1 मायनस a स्क्वेअर x स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू 2a अपॉन अंडर रूट मध्ये 1 मायनस a स्क्वेअर x स्क्वेअर. दिस इज युअर फायनल आन्सर. चला लिहून घ्या. चला 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 झालं का इज इट क्लियर नो सर इज नॉट क्लियर करेक्ट आहे इट शुड बी क्लियर नसेल क्लियर तर कमेंट करा काय झालं प्रॉब्लेम. ठीक आहे चला सो नाउ थोडासा आपण वेगळा डिफरंट टाइप्स क्वेश्चन सिमिलर तर काय रे 65 असतो सिमिलर ओके सो नाउ नेक्स्ट क्वेश्चन ला आपण थोडासा मूव करूया. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा त्याच्यात काय दिसतोय तुम्हाला dy by dx of sin inverse of 5x plus 12 अंडर रूट मध्ये 1 minus x square upon 13. बा सर आम्ही व्हिडिओ बंद करतो आणि घरी जातो. आम्हाला आमच्या चॅनल शक्य नाही. हा मलाही वाटतं थोडंसं पण नाही माझ्याकडे होप आहे. होप अशी आहे की तुम्ही काहीतरी ऑब्झर्व करताल. याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करू शकता की जे तुम्हाला लिहून दिलेलं आहे मी रूट मध्ये 1 minus x square हे तुम्ही ऑब्झर्व करू शकता की नाही कर शकता कर सकते की नहीं कर सकते. मित्रों यू कॅन डेफिनेटली डू दिस. इथं मी जर x ची व्हॅल्यू sin थीटा ठेवली 1 minus sin square becomes cos. माहिती काय म्हणतात sin म्हणजे cos. अजून एक गोष्ट जाऊ पण ऑब्झर्व केली 5 12 13 हा काय असतो रे बेटा. येस ऍब्सोल्युटली करेक्ट. हा जर 5 पकडला हा 12 पकडला हा 13 पकडला व्हॉट दिस गाय बिकम्स रे बेटा राईट अँगल ट्रायंगल. पायथागोरस कडून तुम्हाला शाबाशी बेटा. आणि ज्यांना नाही आलं त्यांच्या स्वप्नामध्ये पायथागोरसचे प्रमेय. ठीक आहे दिस इज व्हॉट इट इज. ओके तर याला व्यवस्थित जर आपण लिहिलं y इज इक्वल टू पहिला y पकडूया आपण sin इनवर्स ऑफ 5x by 13 प्लस 12 by 13 रूट मध्ये 1 minus x square. म्हणून म्हणतोय क्वेश्चनला आधी वापरायचं नाही जे आपल्याला काहीतरी माहित असेल ना ते वापरायचं. एक्चुअली काय येतं cos किंवा sin. ठीक आहे जे आलं पकडा. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आली गेला. एक्चुअली sin आली. मग आता याला बघा रे हा जर कॉस बनतोय मला साइन बनवतो हा साइन जरा कॉस बनवतो. मग मी कोणचा बघायला अँगल आपला दिस अँगल लेट्स आय विल कॉल दिस अँगल अल्फा. तर मग अल्फा काय बनला व्हॉट इज साइन अल्फा बेटा अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस 12 by 13. व्हॉट इज कॉस अल्फा ऍडिशन अपॉन हायपोटेन्यूस काय बनला हा 5 by 13.
ओके, मग आता इथं आन्सर काय म्हणलं सर? आन्सर 5/3 किती माझा कॉस अल्फा आहे इंटू एक्स प्लस हा काय म्हणला साइन अल्फा इंटू रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके सर, ठीक आहे सर. आता काय करणार सर ठीक आहे वरून? आता मी एक्स ची व्हॅल्यू अरे बाळांनो आताच म्हणलं ते आपण 1 मायनस एक्स काय ठेवली आपण साइन थिटा ठेवली. मग थिटा काय बनला साइन इनवर्स ऑफ एक्स बनला. ओके, मग इथं y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉस अल्फा साइन थिटा साइन अल्फा कॉस थिटा. हा सर, साइन कॉस कॉस साइन ए बी प्लस ला प्लस माइनस ला माइनस. यस बेटा, प्राउड ऑफ यू बडी. काय बनलं मग साइन ऑफ थिटा प्लस अल्फा इज वाय. वाय काय बनला थिटा प्लस अल्फा. असं झालं क्वेश्चन आता कम्प्लीट. हा झालं, संपलं क्वेश्चन. एवढं काय याच्यामध्ये आता टेन्शन घ्यायची गोष्ट आहे. थिटाची आपण काढली ऑलरेडी साइन इनवर्स ऑफ यस अल्फा ला अल्फा. अल्फा काय माझा एक कॉन्स्टंट नंबर आहे, अल्फा काय माझा कॉन्स्टंट आला. आता dy बाय dx मी काय करणार सर 1/रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर पल्स 0. म्हणजे काय बनला आन्सर विल बी 1 मायनस एक्स स्क्वेअर. अरे 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 सर इतना चिल्लर क्वेश्चन दे दो हमको. चला लिहून घ्या चिल्लर क्वेश्चन साठी. कळते का इथपर्यंत काय चाललंय ते? दिस इज व्हेरी 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 इझी. चला नेक्स्ट मध्ये बघा आता हा एक क्वेश्चन घेऊन नंतर आपण JEE चा क्वेश्चन घेऊया. JEE PYQ घेऊया आपण. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा आपण मिसलेनियस घेणार आहे तेव्हा मात्र आपण सगळे JEE PYQ ला फोकस करूया. ते लेक्चर मोठा असेल. ओके, तर आता बघा याच्यामधला आता नेक्स्ट क्वेश्चन काय होईल बेटा. y is equal to 7 log 7 tan inverse 2x upon 1 minus x square हा पहिला पार्ट झाला प्लस e raised to log sin inverse x plus sec inverse of 1/x. सर रेंदो हम भी रहने देते. इतना बड़ा क्वेश्चन कोई देता है बच्चे की जान लेगा रे. हाँ हो रे हट असं नसते काही. दिस इज चीटिंग. चीटिंग बिटिंग काय नाही बेटा, प्रॉपर्टी आहे ही. a रेज टू log b टू द बेस a असेल तर आन्सर काय आलं b खतम. म्हणजे बघा बेस सेम आहे खतम उडाला बेटा. log गेला खड्ड्यात. तिथे असं कसं लिहू tan इनवर्स ऑफ 2x upon 1 minus x square. बघा इथं लॉगच्या बेसला काही नाही म्हणजे काय असतो e e e a a आन्सर बी. आन्सर काय आलं एवढं आलं का आन्सर. सर काय ही अशी काय मॅजिक आहे काय मॅथ्स म्हणजे. हो रे बेटा, मॅथ्स इज नथिंग बट अ मॅजिक. ओके, इफ यू लर्न टू प्ले विथ द फॉर्म्युले. लोकांना असं वाटतं की तुम्ही जादूगार असत काय. हा सर आता याचं काय करायचं हो. सेक इनवर्स ऑफ 1/x असं लिहू का मी. अरे सर लिहून दिला. आणि सर याच पण आम्हाला माहिती याचा आन्सर काय असतं बेटा 5/2. ओ सर एवढा आता 5 क्वेश्चन गेलात तुम्ही. वायर ताई आम्हाला करून त्रास देतात, तिकडून तिकडून वेटोळे घालतात. त्यांना काय ते पाहिजे वाटतात. वायर ताई ग्रुपात वाजून आम्हाला. आता इकडे बघितलं तर तुम्हाला काय फॉर्म्युला रे. टॅन इनवर्स मध्ये कोण पाहिजे आपल्याला टॅन पाहिजे. मग काय असतो असा फॉर्म्युला. यस 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 2 tan theta upon 1 minus tan square theta is a tan 2 theta. यप x ची व्हॅल्यू ठेवून द्या tan theta. मग काय बनला y is equal to tan inverse of 2 tan theta upon 1 minus. सर आता एवढं काय तुम्ही दरवेळेस लिहित असता. नाही रे बेटा, अजून तुम्ही तेवढे एक्सपर्ट नाही झाला असं मला एक्सपेक्टेड आहे. मग इथं काय आलं थिटाची व्हॅल्यू tan इनवर्स x इथं बघा. यप मग dy by dx dy by dx dy by dx dy by dx झालं की सर एवढ्या मोठ्या क्वेश्चनचं आन्सर एवढंच 5. यस झालं का.
एवढा फालतू चिल्लर क्वेश्चन आम्ही उगीच घाबरू लागलो सर. हे दिसतंय की नीट दिसतंय? अरे वाकडं तिकडं चाललंय. हो सर काही प्रॉब्लेम नाही सर, आपण वर जातोय, वाकडं तिकडं नाही. ठीक आहे, डोंट वरी अबाउट इट. हा, तर आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या असतील. आता आपण एक कम्प्लिटली वेगळा JEEचा क्वेश्चन, यांचा काहीही संबंध नाही इथे पुढे. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये इनव्हर्स इन्व्हॉल्व आहे. इनव्हर्स इन्व्हॉल्व असल्यानंतर बघा आपण थोडंसं डोकं लावायचं. ठीक आहे, देर इज नो सबस्टिट्यूशन इन्व्हॉल्व बट देर इज अ डोकं इन्व्हॉल्व. ओके, तर बघू तुम्ही किती एक्सपर्ट आहात याच्यामध्ये. प्रॅक्टिस केल्याशिवाय JEEच्या क्वेश्चन वर जाऊ नका, कारण JEEच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही गेलात, बघितलात, घेऊन वापस आलात. म्हणूनच JEE धोकादायक आहे डायरेक्ट जायला. ठीक आहे, ओके चलो JEEचा आपण एक क्वेश्चन घेऊया. f of x is equal to 2 raised to x plus 2 raised to minus x into tan x under root मध्ये tan inverse x square plus x plus 1 sorry x square minus x plus 1 upon 7x square plus 3x plus 1 चा क्यूब. तुम्हाला f dash of 0 काढायचा आहे. बापरे सर, येतो आम्ही आता. हा बेटा मी पण तुमच्यासोबत, पण हे क्वेश्चन केल्याशिवाय आपण कुठे जायचं नाही. आता असा क्वेश्चन जेव्हा तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या पेपरमध्ये येईल, थोडंसं ऑब्झर्व करायचं. सर काय थोडंसं ऑब्झर्व करणार? इथं बघा की कसा डेंजर क्वेश्चन आहे. पूरा निकल जाणार कोणाला, हवा टाईट होणार बोलायचं. ठीक आहे, हवा टाईट होणार बेटा, बट तुम्ही नीट ऑब्झर्व करणार असता ऑप्शन राहिले आपले. सगळ्यात डेंजर ऑप्शन राहिले की अरे एवढा सोपा ऑप्शन. अरे सर क्वेश्चन एवढा लेंदी, ऑप्शन एवढे कंजूस वाले का दिले सर त्यांनी? काय माहिती बेटा, त्यांना वाटलं असेल तुमचा त्रास कमी करा ऑप्शनचा. ठीक आहे, ओके. तर बघा डायरेक्ट सॉल्विंगला जाण्यापेक्षा थोडंसं पहिले ऑब्झर्व करायला शिका काय याच्यामध्ये दिलेलं आहे. सर इथं u बाय v चा फॉर्मॅट आपण वापरू शकतो, करेक्ट आहे. अजून काय काय करू शकतो आपण याच्यामध्ये? u इंटू v इंटू w आपण अजून एक फंक्शन आहे. ठीक आहे, दॅट इज ऑल्सो करेक्ट. म्हणजे जर तुम्ही u v w असं वापरत असाल, तुम्हाला जर आठवत असेल तर बघा काय बेटा याचा डेरिव्हेटिव्ह u v w डॅश आणि w डेरिव्हेटिव्ह, नंतर v काय तर u w आणि v डॅश प्लस v w u डॅश. ओके, हे तर ऑब्झर्वेशन करेक्ट सर आमचं. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. दिस इज ॲब्सोल्युटली करेक्ट. आता त्यानंतर सगळं केल्यानंतर मी x ची व्हॅल्यू काय ठेवणार आहे? 0 ठेवणार आहे. तर करण्याच्या अगोदर पहिले बघा कोण कोण 0 बनणार याच्यामध्ये. 2 चा पॉवर 0 1, 2 चा पॉवर मायनस 0 1, 1 प्लस 1 2, हा तर 0 बनणार नाही. tan 0 हा 0 बनतो की नाही? यस, परफेक्ट. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी tan आहे त्या टर्म्स कम्प्लिटली काय आहेत? गॉन. दे आर गॉन, गोवा गुणर. ओके, आणि इथं बघा रे 0 मायनस 0 0, 0 प्लस 1 हे 1 म्हणजे बनणार नाही. इथं पण 7 0 0 1 हे पण बनणार नाही, बरोबर आहे. सो नाउ इफ आय ऑब्झर्व केअरफुली, ज्या ठिकाणी tan इन्व्हॉल्व झाला, फक्त tan, त्या टर्म्स कम्प्लिटली गॉन आहेत. मग आपण काय डोकं लावायचं बघा याच्यामध्ये, नीट बघा, नीट लक्ष द्या. थोडासा इन्व्हर्स आहे त्यामध्ये पण कम्प्लिटली डिफरंट. ठीक आहे, इट्स नॉट रिलेटेड टू सबस्टिट्यूशन. तर आपण काय करू, या एकाला नाव देऊ आपण u, याला नाव देऊ v, याला नाव देऊ w, आणि इथं मल्टिप्लाय बाय 1, आणि याला नाव देऊ काय आपण u v w. यस काय आपण, ठीक आहे, u v w z करून टाकू. ओके, ठीक आहे, x इन्व्हॉल्व आहे, y इन्व्हॉल्व. ओके, हा सर, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? ओके, मला जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणलं तर आपण असंच लिहू शकतो. ठीक आहे, f डॅश x काय इथं u v w z डॅश प्लस u v z w डॅश प्लस u w z v डॅश आणि v w z u डॅश. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके सर, दॅट इज करेक्ट. आता बघा ज्या ज्या ठिकाणी नुसता हा कोण आहे आपला v आहे, हा कोण आहे u आहे, हा कोण आहे w, हा कोण आहे z, ज्या ज्या ठिकाणी नुसता v आहे तो खड्ड्यात गेला. का रे बेटा?
कारण जेव्हा आपण 0 ठेवूया त्याची tan 0 काय झाली 0 झाली. म्हणजे हा v खड्ड्यात गेला, हा v खड्ड्यात गेला, हा v खड्ड्यात गेला. फक्त राहिलं कोण u इंटू w इंटू z इंटू v डॅश. क्वेश्चन करतो का बघा, क्वेश्चन थोडासा दिमाग वाला. ठीक आहे, म्हणजे f डॅश x इज इक्वल टू u w z इंटू v डॅश. तर v काय माझ्याकडे tan आहे. tan चा डेरिव्हेटिव्ह झाला u ची व्हॅल्यू सरळ सरळ 2 चा पॉवर x प्लस 2 चा पॉवर मायनस x. w किती आहे अंडर रूट मध्ये tan इनवर्स ऑफ x स्क्वेअर मायनस x प्लस 1 आणि z ची व्हॅल्यू किती आहे 1 बाय 7x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 चा होल क्यूब. आणि tan चा डेरिव्हेटिव्ह काय असतो बेटा sec स्क्वेअर x. जर हे सगळ्यांना कळलं असेल तर काय ऍब्सोल्युटली करेक्ट. पुन्हा मी काय केलं पुन्हा सांगतो. एवढा जेव्हा मोठा क्वेश्चन येईल तेव्हा लक्षात ठेवा आन्सर कसं काय एवढूच आन्सर. याचा मिनिंग काय बऱ्याच गोष्टी कटणार आहे ते पहिले डोक्यात करायचं. कारण घाबरायचं नाही मित्रांनो, पहिले सांगतो मला घाबरायचं बिलकुल नाही. भीती वाटती क्वेश्चन बघितल्यानंतर सर काय काहीच कळणार नाही, खतरनाक मोठा दुसरा क्वेश्चन. पहिले आपल्या डोक्यातील लॉग वापरायचा. ठीक आहे तुम्ही करू शकता प्रॉब्लेम नाही, पण थोडंसं डोकं लावा. इथं 0 नावाचा प्राणी आपल्याला फार हेल्पफुल आहे बरोबर आहे. तर याला मी पहिले u पकडलं, v पकडलं, w पकडलं, याला z पकडलं तर काय होईल 0 नंतर असा फॉर्मॅट होतो बघा. करेक्ट आहे, दिस फॉर्मॅट इज देअर. मग एवढ्या सगळ्या टर्म मधून कटणार कधी ज्या टर्म मध्ये नुसतं tan इन्व्हॉल्व आहे त्या सगळ्या टर्म खड्ड्यात गेल्या. कारण tan 0 काय आहे 0 आहे. मग हे कटलं हे कटलं हे कटलं फक्त राहिला कोण बघा रे किती सिम्प्लिफाय झाला क्वेश्चन. इट्स व्हेरी व्हेरी इझी नाव. आता एवढं केल्यानंतर मला f डॅश x ची व्हॅल्यू काय ठरणार मी 0 2 चा पॉवर 0 1 2 चा पॉवर 0 1 1 प्लस 1. याच्यामध्ये tan इनवर्स ऑफ 0 मायनस 0 0 0 प्लस 1 1 tan इनवर्स ऑफ 1. sec of 0 is 1 sec square of 1 is 1 चा स्क्वेअर किती 1च. इथं 0 इथं 0 1 चा क्यूब किती 1. झालं संपलं. पण आन्सर फिनिश. 1 प्लस 1 2 tan इनवर्स ऑफ 1 इज रूट मध्ये पाय बाय 4 4 चा स्क्वेअर रूट बाहेर आला 2 2 कटला मग आन्सर काय आला रूट पाय. बघा एवढा दिसणारा मोठा क्वेश्चन आपण एक लॉजिक वापरलं आणि आन्सरला सिम्प्लिफाय करून टाकलं. इझी ऑर नॉट परफेक्ट. चला लिहून घ्या. लिहिलं का लिहिलं का लिहिलं का लिहिलं का. आणि हा पोरांनो आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील मित्रांनो. तर दिस वॉज अ बेसिक अबाउट ITF. थोडंसं आपण एक लेवलला टच केलेलं आहे. आता आपण नेक्स्ट पार्टला मूव ऑन करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. काही डाऊट असतील तर सांगा मला याच्यामध्ये. अजून आपल्याला डीप जायचं जेव्हा आपण मिसलेनियस क्वेश्चन घेऊया सगळं झाल्यानंतर, कारण बरेच क्वेश्चन मिक्स आहेत. ते लास्ट लेक्चरला घेऊया आपण. तो लेंदी असेल त्याच्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगेल मी. सो आय होप तुम्हाला त्या गोष्टी कळल्या असतील. पुन्हा एकदा नसेल तर मला सांगा, कमेंट राईट मेल मला मेल करा वाटल्यास. चला आजच्यासाठी आपण थांबूया. विल स्टॉप फॉर द डे. थँक्स अ लॉट.